प्रेक्षको नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, डोळे या शब्दातून आंतरिक अनुभूती आणि अंतर्दृष्टीचं दर्शन घडत जातं. दृष्टी म्हटलं की या शब्दात स्वप्न आणि रंगीत कल्पनांचं जग उलगडत जातं. नयनांच्या प्रकाशात मानवी जीवनाला एक दिशा मिळते. सरते शेवटी काय तर दृश्यांचा खेळ आणि मनाचा प्रवास यातूनच तर विचारांची गती उलगडत जाते. मित्रो, असं निसर्गाने आपल्याला भरभरून सृष्टीचं दान दिलेलं आहे आणि या सृष्टीच्या दानाचा जो आनंद आहे ते घेण्याचा जो अवयव आहे किंवा ज्या माध्यमातून आपण हा आनंद सृष्टीचा घेत असतो, वेगवेगळ्या रंगांचा, वेगवेगळ्या गोष्टींचा, एकंदरीत पूर्ण सृष्टीचा, ते म्हणजे आपली दृष्टी. आणि या दृष्टी आपल्याला दृष्टी ज्याच्यातून ज्या अवयवांमधून मिळते ते म्हणजे आपले दोन डोळे. मित्रांनो, निसर्गाशी आणि एकंदरीत भोवतालच्या प्रदेशाशी किंवा भोवतालच्या सभोवतालच्या वातावरणाशी आपले थेट नाते जोडणारा जर कोणता अवयव असेल तर ते म्हणजे आपले डोळे. म्हणूनच या डोळ्यांची निगा आणि त्याची काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्र, डोळ्यांच्या कोणताही अवयव आपल्या शरीराचा जेव्हा आपण त्याची चर्चा करतो किंवा त्याबद्दल बोलतो तर नक्कीच त्याच्याबरोबर काही ना काही विकार किंवा त्याचे आजार किंवा समस्या त्या अवयवांच्या आपल्यासमोर येतात. डोळ्यांच्या बाबतीत हा विचार करायचा झाला तर अनेक अशा समस्या आहेत, पण दैनंदिन जीवनामध्ये आणि नेहमीच्या चर्चेमधून जो सगळ्यात जास्त चर्चेला जाणारा शब्द तो म्हणजे मोतीबिंदू. सध्या हा जून महिना 2025 सालाचा जून महिना चालू आहे. या सध्याच्या जून महिन्यात चालू असलेला हा जून महिना जगभरामध्ये मोतीबिंदू जनजागृती महिना म्हणून जगभर साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर आज जो विषय आपण आज चर्चेसाठी निवडला आहे तो आपण स्क्रीनवरती पाहू शकता. तो म्हणजे मोतीबिंदू जनजागृती महिना. मोतीबिंदू जनजागृती महिमा. आणि या मोहिमेचा मूळ उद्देश जो आहे तो लोकांमध्ये मोतीबिंदूची माहिती वाढवणे, ते पूर्व वेळेवर आणि योग्य वेळेवर त्याचं निदान होऊन उपचारांना प्रवृत्त करणे आणि त्यामुळे टाळता येणारं जे अंधत्व आहे, जी समस्या आहे ती कमी करणे हा मूळ उद्देश आणि हेतू या गोष्टींच्या मागचा आहे. आणि या महत्त्वाच्या, अति संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या तज्ज्ञ आज आपल्याला इथे लाभलेल्या आहेत त्या आहेत प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सारिका शिंदे. मॅडम, मी आपलं सह्याद्रीच्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरती अगदी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या पाहुण्यांचा अगदी अल्पशा असा परिचय करून द्यायचा झाला तर डॉक्टर सारिका प्रवीण शिंदे या घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पिटलमध्ये सिनियर नेत्ररोग तज्ज्ञ आणि DNB शिक्षिका म्हणून गेल्या अनेक वर्ष ते कार्यरत आहेत. कॅटरॅक्ट म्हणजेच मोतीबिंदू व ग्लॉकोमा अर्थात काचबिंदू या गोष्टींच्या शस्त्रक्रिया व त्याच्या आधुनिक आणि अद्ययावत असलेल्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया या सर्व गोष्टींमध्ये त्यांचा हातखंडा मानला जातो. निष्णात असं त्या मानल्या जातात. राजीव गांधी मेडिकल कॉलेज व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय ठाणे येथून MBBSची पदवी घेतल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ऑप्थॅल्मॉलॉजी ही पदवी त्यांनी BJ मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालय पुणे येथून संपादन केली. DNB ऑप्थॅल्मॉलॉजी ही पदवी त्यांनी PD हिंदुजा हॉस्पिटल मुंबई येथून पूर्ण केली. त्या पश्चात त्यांनी तिरुनेलवेली येथून प्रतिष्ठित अशा मानल्या जाणाऱ्या अरविंद आय हॉस्पिटल येथून ग्लॉकोमा सर्जरीमध्ये लॉंग टर्म फेलोशिप हेही पूर्ण केले. ऑल इंडिया ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीतर्फे ग्लॉकोमामध्ये फेलो ऑफ इंडिया कोलोजियम ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी हा मानाचा पुरस्कार देऊनही त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. तर अशा नेत्र शस्त्रक्रिया आणि काचबिंदू व्यवस्थापन व त्या संदर्भात असलेल्या वेगवेगळ्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया या सर्व गोष्टींमध्ये अतिशय
सखोल असं ज्ञान आणि प्रगल्भ असं अनुभव असलेल्या डॉक्टर सारिका प्रवीण शिंदे या आपल्याला खास आज तज्ज्ञ म्हणून, मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या आहेत. चला तर मित्रहो, आज आपण जूनचा हा महिना आणि आजचा विषय तर आपण जाणूनच आहात आणि आपल्या तज्ज्ञ आहेत त्या डॉक्टर सारिका शिंदे मॅडम. मॅडम, पहिला प्रश्न मला आपलं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. पहिलाच प्रश्न आजच्या विषयानुरूप जो आपला विषयाच्या अनुषंगाने येतो तो म्हणजे मोतीबिंदू म्हणजे नेमकं काय, याबद्दल काय सांगाल? मोतीबिंदू हा एक वयोमानानुसार होणारा नैसर्गिक बदल आहे, ज्याच्यामध्ये आपली जी नैसर्गिक भिंग, ज्याला आपण लेन्स म्हणतो, ती जन्मापासून पारदर्शक असते, तर ती ढगाळ होते हळूहळू वयोमानानुसार. त्याच्यामुळे आपली जी दृष्टी असते ती अस्पष्ट होते आणि त्यालाच आपण मोतीबिंदू असं म्हणतो. मग ह्याचं प्रमाण साधारण, मोतीबिंदूचं प्रमाण, आणि ज्या अर्थी जागतिक पातळीवरती सुद्धा हा महिना जर मोतीबिंदू अवेअरनेस म्हणजे कॅटरॅक्ट अवेअरनेस मंथ म्हणून पाळला जातो, तर मग ह्याचं प्रमाण साधारण जगभरामध्ये आणि भारताच्या अनुषंगाने काय आहे असं आपल्याला वाटतं? साधारण जगभरात म्हणजे मोतीबिंदूमुळे जे अंधत्व येतं त्याचं प्रमाण साधारण 40% आहे आणि भारतात त्याचं प्रमाण साधारण 65 ते 70% घरात आहे. आणि ते जगातलं तसं पाहिलं तर ते प्रामुख्याने महत्त्वाचं कारण आहे अंधत्वाचं. पण ते जे अंधत्व आहे जे मोतीबिंदूमुळे, ते आपल्याला टाळता येऊ शकतं आणि किंबहुना ते पूर्णपणे आपल्याला बरं करता येऊ शकतं. म्हणजे त्या मोतीबिंदूमुळे जी दृष्टी कमी होते किंवा अस्पष्ट होते आणि जे ब्लाइंडनेस येतं ते आपण पूर्णपणे टाळूही शकतो आणि ते पूर्णपणे क्युअर करू शकतो, बरं करू शकतो. किंबहुना आजचा जो उपक्रम आपला आहे आणि आजचा जो कार्यक्रम आहे याचा हेतूही नक्कीच नेमका तोच आहे की कॅटरॅक्ट किंवा मोतीबिंदू ज्याला आपण म्हणतो, या गोष्टीच्या बद्दलचं जी जागरूकता आहे ती सर्वसामान्यांमध्ये निर्माण व्हावी आणि जेणेकरून त्याच्यामुळे होणारं अंधत्व जे आहे ते टाळता येतं, हाच संदेश मला वाटतं या कार्यक्रमातून आपल्याला द्यायचा आणि तोच नेमका आपला हेतू आहे. मॅडम, मोतीबिंदू जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आता आपण ती समजावून सांगितलं की मोतीबिंदू म्हणजे काय. यासोबतच अजून एक प्रचलित शब्द आपण ऐकतो तो म्हणजे काचबिंदू. या काचबिंदूबद्दल काय सांगाल? तर मोतीबिंदूमुळे जशी लेन्स पिकते तसं काचबिंदू आणि मोतीबिंदू हे म्हणजे मराठीमध्ये सर्वसाधारणमध्ये म्हणजे सिमिलर वर्ड्स आहेत किंवा सिमिलर शब्द आहेत, एकसारखे वाटणारे. त्याच्यामुळे लोकांमध्ये फार कन्फ्युजन आहे. पण मोतीबिंदूमुळे म्हणजे मोतीबिंदू हा एक लेन्स पिकल्यावरती आपण काढतो आणि त्याच्या जागी आपण कृत्रिम भिंग बसवतो. पण काचबिंदू हा अतिशय वेगळा आजार आहे. काचबिंदूमुळे आपल्या डोळ्यातील जे दाब किंवा ज्याला आम्ही इंट्राऑक्युलर प्रेशर म्हणतो, तो दाब वाढतो आणि तो दाब वाढल्यामुळे डोळ्याच्या मागे जी ऑप्टिक नर्व असते ती कमकुवत होते आणि ती कमकुवत झाल्यामुळे जी दृष्टी जाते ती हळूहळू जाते आणि ती कधीकधी पूर्णपणे जाऊन परमनंट ब्लाइंडनेस येतो. सो काचबिंदूमुळे जे ब्लाइंडनेस असतं ते परमनंट असतं, पण जर वेळीच उपाय करून ते आपण तिथे थांबवू शकतो, पण ते पूर्णपणे बरं नाही करू शकत. आणि जसं मोतीबिंदू आपण काढतो आणि कृत्रिम भिंग बसवतो, तसं काचबिंदू हा काही काढत नाही आपण डोळ्यातून, पण हा एक परमनंट ब्लाइंडनेस देणारा आजार आहे जो आपल्याला फक्त कंट्रोलमध्ये ठेवता येतो किंवा आपण तो टाळू शकतो काही प्रमाणात. तुम्ही म्हणालात की एकसारखे वाटणारे हे शब्द आहेत, यामध्ये अजून मूलभूत फरक असा काही आपल्याला सांगता येईल का मोतीबिंदू आणि काचबिंदू या दोन्ही गोष्टींमध्ये? जसं मी आधी स्पष्ट केलं तसं मोतीबिंदूमुळे जी नजर जाते किंवा जी नजर अस्पष्ट होते ती आपण मोतीबिंदू काढल्यावर त्याच्याऐवजी आपण कृत्रिम भिंग बसून ती जी मोतीबिंदूमुळे गेलेली नजर आहे ती आपण परत आणू शकतो. पण काचबिंदूमुळे जी नजर जाते ती मुख्यत्वे करून साईडनी जाते आणि अतिशय हळूहळू म्हणजे तो प्रोग्रेस होणारा आजार आहे आणि हळूहळू गेल्यामुळे ती जी दृष्टी जाते ती नंतर जी परमनंट जाते. सो ती दृष्टी जी गेलेली आहे ती आपण परत आणू नाही शकत. आणि असंही एक संभ्रम किंवा अशी एक म्हणजे लोकांमध्ये अंधश्रद्धा आहे की मोतीबिंदू झाल्यावर काचबिंदू होतोच. तर अगदी तसंच काही नाही, पण साधारणपणे मोतीबिंदू जर वेळीच काढला नाही किंवा तो अतिशय जास्ती पिकला किंवा तो खूप जास्ती पिकला तर एक प्रकारचा काचबिंदू त्याच्यामध्ये होऊ शकतो जो आपण क्युअर करू शकतो, जो त्या कारणामुळे झालेला असतो तो. खूप छान पद्धतीने आपण हा फरक एकंदरीत आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगितला की मोतीबिंदू आणि काचबिंदू दोघांचीही लक्षणं साधारण आणि अंधत्व येण्याचे जे प्रमाण याच्यामध्ये दोन्हीमध्ये असतं, त्याचा परिणाम जो असतो, पण एकाच्या बाबतीत जर त्याच्यामध्ये लेन्स बदलली जाते आणि त्यातून कुठेतरी
लेन्स बदलल्यामुळे ते जे गेलेलं अंधत्व ते परत मिळवता येतं आणि काचबिंदूमध्ये कदाचित ती इरिव्हर्सिबिलिटी त्याची आहे ती कमी आहे. खूप छान पद्धतीने आपण सांगितलं मॅडम. आता त्याच अनुषंगाने आता आपण आपल्या मूळ विषय जो आजचा आपला आहे तो म्हणजे मोतीबिंदू जनजागृती महिना, त्या निमित्ताने आपण जर इथे चर्चा करत आहोत तर मोतीबिंदू हा कोणाला होऊ शकतो, साधारण त्याचे रिस्क फॅक्टर ज्याला आपण म्हणतो जोखीम घटक जे आहेत हे कोणकोणते आहेत त्याबद्दल आपण काय सांगाल, याची मुख्य कारणे कोणती आणि साधारण कॅटरॅक्ट म्हणजे मोतीबिंदू हा कशामुळे होतो याबद्दल सविस्तर काय सांगाल मॅडम? सो मोतीबिंदू हा मी तर म्हणेल हा म्हणजे आजार नाही आहे, हा एक म्हणजे हे एक लक्षण किंवा हे एक नैसर्गिक बदल आहे जो वयोमानानुसार होतो. सो साधारणतः त्याचं जे कॉमन एज ग्रुप आहे किंवा कॉमनली आपण तो 60 ते 70 ह्या वयात पाहतो, पण अलीकडच्या काळात अगदी 40शी नंतरही मोतीबिंदू होण्याचे प्रमाण वाढले आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे आपले काही जीवनशैलीत झालेले बदल आहेत किंवा मधुमेह हा वाढत्या प्रमाणात आजकाल आपण म्हणजे बघतो, मधुमेहाचे रुग्ण किंवा डायबिटीसचे रुग्ण फार झालेले आहेत. सो ते एक मुख्यत्वे करून कारण आहे की त्याच्यामुळे आपण अर्ली एजमध्ये किंवा 40शीतही आजकाल मोतीबिंदूचं प्रमाण वाढलेलं पाहतो. त्याच्यानंतर काही आजारांसाठी काही लोक स्टेरॉइड्स ही औषधं वापरतात मुख्यत्वे करून, जसं काही लोकांना ब्रॉन्कियल अस्थमा असतो किंवा काही लोकांना संधिवात किंवा आर्थरायटिस असतो किंवा काही लोकांना काही चमडीचे आजार असतात ज्याच्यासाठी ते लॉंग टर्म किंवा काही खूप दीर्घकाळ स्टेरॉइड्स नावाची औषधं वापरतात, त्यांच्यामध्ये हे प्रमाण जास्ती करून दिसून येतं. किंवा काही डोळ्यांचे आजार असतात ज्याच्यामध्ये डोळ्याला सूज येते, ज्याला आम्ही डोळ्यांची काळी भावली असते, आयरिस तिला आम्ही म्हणतो, त्याचं इन्फ्लमेशन होऊन किंवा त्याला युव्हीआयटिस आम्ही म्हणतो, तर ती एक प्रकारची सूज येऊन जो मोतीबिंदू लवकर होऊ शकतो. किंवा काही लोकांना मार लागल्यामुळे, मुख्यत्वे करून खेळताना बॉल लागल्यामुळे किंवा शटलकॉक लागल्यामुळे, मार लागल्यामुळेही काही कालांतराने त्यांना मोतीबिंदू होऊ शकतो. सो आणि काही लोक जे म्हणजे ज्यांचा UV रेज एक्सपोजर किंवा सूर्यकिरण अतिनील किरणांचा एक्सपोजर जास्ती आहे त्यांनाही मोतीबिंदू लवकर होऊ शकतो. म्हणजे ट्रॉमॅटिक साधारण मला वाटतं मार लागल्यामुळे, मुका मार लागल्यामुळे आणि नैसर्गिक काही कारणं जशी तुम्ही सांगितली UV रेस, अल्ट्राव्हायोलेट रेस जी सूर्यातून आपल्याकडे येतात, तर या व्यतिरिक्त अजून काही याची विशिष्ट कारणं आहेत का? या व्यतिरिक्त काही म्हणजे जे जीवनशैलीतले बदल आहेत किंवा जे लोक काही म्हणजे मद्यपान अति मद्यपानामुळे किंवा स्मोकिंगमुळेही मोतीबिंदू प्रोग्रेस लवकर होऊ शकतो. आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे आपण वयोमानानुसार आहे, पण लहान मुलांना काही जन्मताही मोतीबिंदू असू शकतो किंवा डेव्हलपमेंटल कॅटरॅक्ट जो वयाच्या 18 वर्षापर्यंत होऊ शकतो किंवा काही कौटुंबिक इतिहास असला किंवा काही अनुवंशिक रोगांमुळेही मोतीबिंदू लवकर बघितला जाऊ शकतो. सो ही काही इतर कारणं आहेत. पण ही कारणं म्हणजे कमी प्रमाणात त्याचं पर्सेंटेज जे आहे ते कमी आहे. सो वयोमानानुसार होणारा मोतीबिंदू हा जास्त बघितला जातो. खूप छान. ह्याच्यासोबत मला आता विचारायचं वाटतं की शरीरातला कोणताही दुष्परिणाम असला किंवा कोणताही प्रकार आजार म्हणलं तर त्यामध्ये त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. मोतीबिंदूमध्ये असे वेगवेगळे कोणते प्रकार आहेत? हां, तर असं सर्वसाधारणपणे जो आम्ही कॉमनली बघतो, जो वयानुसार जास्ती बघतो, तो न्यूक्लिअर स्क्लेरोसिस आम्ही त्याला म्हणतो. म्हणजे जी लेन्स असते ती मध्यभागी म्हणजे जास्ती पिकत जाते आणि ती मध्यभागापासून सुरुवात होते त्याची, म्हणजे त्याचा रंग जो बदलतो तो मध्यभागापासून बदलतो, त्याला न्यूक्लिअर स्क्लेरोसिस म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा कॉमन टाईप जो आहे त्याला कॉर्टिकल कॅटरॅक्ट किंवा कॉर्टिकल प्रकाराचा मोतीबिंदू म्हणतात. तो जो साईडनी चालू होतो, त्याच्यामुळे पेशंटची जी दृष्टी असते ती म्हणजे त्यांना कळत नाही लवकर की आपली दृष्टी अस्पष्ट आहे. त्यांना खूप जेव्हा तो साईडनी प्रोग्रेस होणारा जो आहे तो मध्यभागी येतो तेव्हा त्यांना समजतं. हा टाईपचा मोतीबिंदू ज्यांना डायबिटीज असतं त्यांना साधारण त्यांच्यामध्ये कॉमनली पाहिला जातो. आणि त्याच्यानंतर जो आहे तो पोस्टेरियर सबकॅप्सुलर, म्हणजे हा जी लेन्स असते ती लेन्स नैसर्गिकरित्या एका बॅगमध्ये असते, म्हणजे नैसर्गिकरित्या. तर जी लेन्स असते त्याच्या अगदी मागच्या भागावर तो मोतीबिंदू सुरुवात होतो. तर कॉमनली अशा टाईपचा मोतीबिंदूही म्हणजे ज्यांना होतो त्यांना रात्रीचं दिसण्यामध्ये फार प्रॉब्लेम होतो, त्यांना लाईटकडे पाहिल्यावर त्रास होतो किंवा लाईट पसरलेली दिसते. आणि हा प्रकारचा मोतीबिंदू जास्ती म्हणजे कधी कधी आम्ही खूप साधारणपणे आम्ही तो ज्यांना जे पेशंट्स किंवा जे रुग्ण
स्टेरॉइडचा वापर करतात, त्याच्यामध्ये कॉमनली पाहिला जातो किंवा कमी वयोगटातही तो पाहिला जातो. खूप छान पद्धतीने एकंदरीत विश्लेषण आपण केलं आहे मॅडम. आपली चर्चा आता अतिशय महत्त्वाच्या अशा टप्प्यावर ते अनेक असे कंगोरे आहेत या विषयाचे जे आपण अजून उलगडून घेणार आहोत. मॅडमकडून आपण ते समजून घेणार आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे हॅलो डॉक्टरमध्ये सर्व प्रेक्षकांचा. आजचा विषय आपण जाणून आहात तो म्हणजे मोतीबिंदू जनजागृती महिना. आणि आपल्या तज्ज्ञ जे मार्गदर्शक आज आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे प्रख्यात असे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सारिका शिंदे मॅडम. मॅडम, ब्रेकवर जाण्याच्या अगोदर आपण लक्षणांबद्दल सांगितलं मोतीबिंदूच्या. आता आपण आपली चर्चा आता प्रेक्षकांपर्यंतही पोचायला लागलेली आहे आणि आपल्याला फोन येऊ लागलेले आहेत. पुण्याहून वंदनाताईंचा फोन आहे. वंदनाताई, आपला प्रश्न विचारा. मंगलाताई, सॉरी, माफ करा. नमस्कार सर. नमस्कार. हा, मला असा प्रश्न विचारायचा आहे की ऑपरेशन झाल्यानंतर काचबिंदू असतं, तर मग काही काही जण काळजी घेत नाही, मग ते ऑपरेशन झाल्यानंतर ते ड्रॉप टाकायला देतात. त्याच्या आधी ते कापूस असून तो म्हणजे गरम पाण्यात उकळून घेऊन मग ते पुसून घ्यायचं आणि मग ड्रॉप टाकायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते झाल्यानंतर 2-3 तास लागतात का किती वेळ लागतो, आणि होऊ नये म्हणून कुठली काळजी घ्यायची. आणि एखाद्याला जर संधिवात झाला असेल तर त्यांचे डोळे लाल होतात, मग त्यांनी काळजी कशी घ्यायची? मॅडम, आपला प्रश्नाचा मुद्दा लक्षात आला. धन्यवाद मंगलाताई, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. मॅडम, काय सांगाल? त्यांचा मुख्य प्रश्न असा होता की एखाद्याला संधिवात झाला असेल तर त्यांचे डोळे लाल होतात आणि मग त्यांनी काळजी कशी घ्यायची. जसं मी म्हटलं की संधिवात किंवा काही आजारांमध्ये जी औषधं तुमचे जे संधिवाताचे स्पेशलिस्ट चालू करतात ती खूप जास्ती काळ, दीर्घकाळ किंवा लॉंग टर्म चालणारी असतात. तर मुख्यत्वे करून ती स्टेरॉइड्सच्या औषधांमुळे तो होतो. पण ते लाल होतात कारण का तुमच्या डोळ्याला सूज आली आहे. त्याला जसं मी मगाशी म्हटलं होतं की युव्हीआयटिस ज्याला म्हणतो, सो त्याची जी प्रॉपर ट्रीटमेंट तुम्ही जर घेऊन तो कमी केला आणि मग आपण म्हणजे जेव्हा आम्ही मोतीबिंदूची पण शस्त्रक्रिया करतो तशा आजारांमध्ये, तेव्हा तो पूर्णपणे शांत किंवा तो ॲक्टिव्ह नसेल ह्याची काळजी घेऊन मग आम्ही ती मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करतो. दुसरा तुमचा प्रश्न असा होता की मोतीबिंदूचं ऑपरेशन घेतल्यावर डोळ्यांच्या काळजीमध्ये ते स्वच्छ कसे करायचे. तर जसं तुम्हाला तुमचे ज्या नेत्रतज्ञांकडून तुम्ही ऑपरेशन करता तसं ते तुम्हाला काही काळजी घ्यायची सांगतातच, पण त्यांचा प्रश्न होता की कापसाने क्लीन करायचे. तर आम्ही युजली सांगतो की जर गरम किंवा कोमट पाण्यामध्ये स्टेराईल कॉटन जो मेडिकल स्टोअरमध्ये मिळतो तो बुडवून त्याचे गोळे करून पापणीचा भाग आपण स्वच्छ पुसून घ्यायचा असतो. ते साधारण 2 वेळा करायचे असतात, कारण का जे औषधं आपण टाकतो मोतीबिंदूनंतर त्या डोळ्यांमुळे ती पापण्या चिकट होऊ शकतात. सो ते स्वच्छ ठेवण्यासाठी आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन टाळण्यासाठी आम्ही ती स्वच्छता ठेवण्यासाठी सांगतो. खूप छान पद्धतीने आपण एकंदरीत त्यांच्या प्रश्नाचं निराकरण केलेलं आहे. नक्कीच त्यांची शंका या उत्तरातून त्यांची शंका मिटलेली असेल अशी मी अपेक्षा करतो. मॅडम, ब्रेकवर जायच्या अगोदर, या फोनच्या अगोदर आपण लक्षणांबद्दल सांगितलं मोतीबिंदूच्या. तर आता दुसरा त्याच्यानंतर आपसूकपणे एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे एकंदरीत सगळ्या आजारांचे काही ना काही निदान करण्याच्या पद्धती असतात. तर मोतीबिंदू या प्रकाराबद्दलचं कॅटरॅक्टचं जे निदान आहे ते कोणत्या प्रकारे केलं जातं आणि काय विशिष्ट अशा चाचण्या त्याच्यामध्ये आहेत का, आणि अजून काही घटक आहेत का, याबद्दल काय सांगाल? लक्षणांमध्ये मुख्यत्वे करून पेशंट्स जे असतात त्यांना अस्पष्ट किंवा कमी दिसणे हेच एक प्रमुख लक्षण असतं. आणि काही पेशंट्स जे स्पेशली जे ड्रायव्हिंग वगैरे करतात त्यांना रात्रीच्या वेळेस ज्या दिव्याकडे पाहिल्यावर किंवा गाडीच्या हेडलाईट्स असतात त्या पसरलेल्या दिसतात. त्याच्या व्यतिरिक्त काही पेशंटचा मोतीबिंदू दीर्घकाळ राहिला तर त्यांना काही इतर सिम्पटम्स क्वचित डेव्हलप होतात, जसं त्यांना डोळ्यांवर ताण येतो किंवा त्यांना डोकेदुखी सुरू होते, असं काही पेशंट्स सांगतात. म्हणजे किंवा काही पेशंटनी 6 महिने आधी चष्मा बदलला असतो, पण मग ते म्हणतात की अरे 6 महिने पहिले मी बदलला होता पण आता पुन्हा मला त्यांनी अंधुक दिसतंय. तर त्यावेळेसही त्यांना म्हणजे तो मोतीबिंदू वाढतोय हे आम्हाला तपासणीनंतर कळतं. तर तपासणीमध्ये जेव्हा एखादा रुग्ण किंवा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा त्याची अगदी पापणीपासून मागच्या ऑप्टिक नर्व किंवा नसेपर्यंत, पडद्यापर्यंत पूर्णपणे तपासणी केली जाते. त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून आम्ही त्याला स्लिट लॅम्प एक्झामिनेशन म्हणतो. त्याच्या आधी आम्ही त्यांची नजर पूर्णपणे तपासतो, लांबची नजर, जवळची नजर. त्याच्यामध्ये नंतर आम्ही विशिष्ट प्रकारचे ड्रॉप टाकून बाहुली पसरवून
मागचा पडदा मोतीबिंदू कुठल्या टाईपचा कुठल्या प्रकाराचा आहे, किती प्रमाणात त्याची ग्रेडिंग आहे हे तपासतो आणि मागची नस मागचा रेटिना आम्ही डिटेलमध्ये तपासतो. हे तपासण्यामागचा उद्देश हाच की मोतीबिंदू व्यतिरिक्त डोळ्यामध्ये अजून काही विकार किंवा आजार असेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याआधी किंवा तो आजारही पूर्णपणे म्हणजे त्याचा उपचार करूनच आम्ही पुढची सर्जरी करतो. तर अशा बऱ्याच किंवा इतर पेशंटमध्ये ह्या तपासण्या व्यतिरिक्त मोतीबिंदूच्या काही स्पेशल टेस्ट असतात ज्याच्यामध्ये ज्याला आम्ही ए स्कॅन बायोमेट्री म्हणतो, ज्याच्यामध्ये आम्ही जी प्रकारची आम्ही मोतीबिंदू चं ऑपरेशन केल्यावर जी भिंग आम्ही बसवणार असतो त्याचं माप मेजरमेंट केलं जातं आणि कुठल्या पॉवरची भिंग कुठल्या पेशंटसाठी सुटेबल आहे हे बघितलं जातं. किंवा प्रत्येकाच्या डोळ्याच्या कंडिशनप्रमाणे काही विशिष्ट तपासण्या, जर एखाद्याचा पडदा किंवा एखाद्याला डायबिटीज असेल आणि आम्हाला त्याच्यावर काही डायबिटीजचे परिणाम दिसले तर त्यांना काही एक्स्ट्रा टेस्टही आम्ही करायला सांगतो, ज्याला OCT म्हणतो आम्ही, OCT ऑप्टिकल कोहरन्स टोमोग्राफी. किंवा काही पेशंटमध्ये फंडस फोटो किंवा काही पेशंट्समध्ये कधी जर बुबुळ जे असतं आपलं पुढचं बुबुळ ते जर त्याची वक्रता किंवा त्याला आम्ही कॉर्नियल कर्वेचर म्हणतो तर ती जर जास्ती असेल तर त्याच्यासाठी काही टेस्ट, त्याला आम्ही कॉर्नियल टोपोग्राफी म्हणतो, ती केली जाते ऑपरेशनच्या अगोदर. काही पेशंट असतात त्यांचा बुबुळाचा जो मागचा लेअर असतो तो आम्हाला जर वीक वाटला तर त्याच्यामध्ये आम्ही स्पेक्युलर मायक्रोस्कोपी नावाची टेस्ट करतो. तर ह्या सगळ्या ॲडव्हान्स टेस्ट आहेत, पण साधारणपणे जेव्हा तुम्हाला म्हणजे पेशंट येतो तेव्हा एक बेसिक टेस्ट केल्यावर मग काही स्पेशल टेस्ट आम्ही करतो. सो म्हणजे अगदी पापणीपासून पडद्यापर्यंत सगळ्या टेस्ट करून स्पेशल टेस्ट ह्या काही पेशंटमध्येच गरजेच्या असतात. खूप छान पद्धतीने एकंदरीत विश्लेषण आपण केलेलं आहे. मॅडम, पुन्हा आपल्याबरोबर काही प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. सुजाताताई या पुण्याहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. सुजाताताई, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हा, मी सुजाता सूर्यवंशी पुण्यावरून बोलते. हा, माझ्या आईचं दोन्ही डोळ्याची मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेत. डाव्या डोळ्याचं 2014 मध्ये झालंय, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. उजव्या डोळ्याचं 2017 मध्ये झालंय, तर त्याचं सारखं सारखं अस्पष्ट दिसतंय, असं धूर आल्या डोळ्यापुढं. तर 2 वेळा ते लाईटचं प्रेशर मारून आणला, 2 वेळा इंजेक्शन झाली. थोड्यापुरताच आराम पडतोय, पुन्हा आहे तसंच होतंय. तर माझा प्रश्न असा आहे की ती लेन्स वगैरे चेंज करू शकतो का, कशामुळे असं होतंय? नक्कीच आपला मुद्दा लक्षात आला आहे. सुजाताताई, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. मॅडम, काय सांगाल? अतिशय स्पष्ट असा प्रश्न आहे. त्यांनी मला सांगितलं की एका डोळ्याचं ऑपरेशन झालं त्याच्यात नीट दिसतंय आणि एकामध्ये त्यांना लाईटचं काहीतरी ट्रीटमेंट दिली आणि इंजेक्शन दिली. तर म्हणजे त्यांनी हे नाही स्पष्ट केलं की त्यांच्या जे रिलेटिव्ह आहेत त्यांना काही डायबिटीज किंवा काही इतर आजार आहेत का. तर त्यांना जे अंधुक दिसते त्याची बरीचशी कारणं असतील, पण त्यांनी जे नमूद केलं की त्यांना लाईटची ट्रीटमेंट आणि जे इंजेक्शन दिलं, तर माझ्या अंदाजाप्रमाणे त्यांना डायबिटिक रेटिनोपॅथीमुळे जर डोळ्याच्या मागच्या पडद्यावर सूज आली असेल किंवा जर एज रिलेटेड काही डिजनरेशन, मॅक्युलर डिजनरेशन आम्ही म्हणतो, त्याच्या कारणामुळे काही सूज किंवा काही बदल झाले असतील, तर अशा कंडिशनमध्ये आम्ही लेझर करून काही इंजेक्शन्स देतो. तर ही जी ट्रीटमेंट असते ती म्हणजे काही कालावधीने रिपीट करावी लागते आणि म्हणजे ह्याचं मुख्य कारण पडद्यावर असतं. तर पडदा डॅमेज झाल्यामुळे जी नजर जाते ती पूर्णपणे आपल्याला बरी करता येत नाही. त्याच्यामुळे ते ज्या म्हणतायत की त्यांना तरीही काही फरक पडला नाही, अंधुक आहे, तर आपण तो जो आजार आहे तो कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी किंवा ती सूज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ही ट्रीटमेंट देतो आहे. सो जी गेलेली नजर आहे ती पूर्णपणे तशी पूर्वीसारखी होईल की नाही ही शक्यता नाही मी सांगू शकत बघितल्याशिवाय, पण जी ट्रीटमेंट जी त्यांनी सांगितली ती योग्य आहे असं मला वाटतं. अगदी थोडक्या शब्दात, अगदी सुलभ भाषेमध्ये आपण त्यांच्या शंकेचं निरसन नक्कीच इथे केलेलं आहे. खूप प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले जात आहेत आणि विषयही खूप मोठा आहे हा. पुन्हा आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आपण जाणूनच आहात, तो म्हणजे मोतीबिंदू जनजागृती महिना आणि आपल्या तज्ज्ञ ज्या मार्गदर्शक आज आपल्याला लाभलेल्या आहेत त्या म्हणजे प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सारिका शिंदे मॅडम. मॅडम, ब्रेकवर जायच्या अगोदर आपण लक्षणं आणि इतर निदान या सर्व गोष्टींबद्दल चर्चा केली.
आता माझा आपला प्रश्न आहे की उपचार हा कोणत्याही गोष्टीमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे, तर उपचाराबद्दल काय सांगाल मोतीबिंदूच्या अनुसाराने? तर बऱ्याचशा लोकांचा हा प्रश्न आहे की मोतीबिंदू औषधांनी बरा केला जाऊ शकतो का? तर त्याचं उत्तर आहे नाही. तर मोतीबिंदू हा आपल्याला त्याचं शस्त्रक्रिया करूनच तो बरा केला जाऊ शकतो. तर शस्त्रक्रियेमध्ये साधारण जो मोतीबिंदू जी ढगाळ झालेली लेन्स आहे किंवा भिंग आहे ती आपण काढून त्याच्या जागी कृत्रिम भिंग बसवतो. तर शस्त्रक्रियेमध्ये पूर्वी ज्या शस्त्रक्रिया वापरल्या किंवा ज्यांचा अवलंब केला जात होता त्याच्यामध्ये जो चिरा होता किंवा जो कट दिला जायचा तो खूप मोठा होता. तर साधारण ह्या स्लाइडमध्ये तुम्हाला हे दिसेल की जे इन्सिजन ज्याला आम्ही कट म्हणतो ते खूप मोठं असायचं. तर त्याच्यातून ती पूर्णपणे लेन्स इन टोटो म्हणजे पूर्ण लेन्स काढली जायची. पण आता जे अद्ययावत टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये अतिशय छोटं छिद्र करून ज्याला आम्ही फेको इमल्सिफिकेशन टेक्निक म्हणतो, ते छोट्या छिद्रातून जे मोतीबिंदू जो पिकलेली जी लेन्स असते ती इमल्सिफाय किंवा जिला लिक्विफाय म्हणजे जिचे तुकडे करून ती काढली जाते आणि त्याच्याऐवजी तिथे कृत्रिम लेन्स ज्याला आम्ही इंट्राऑक्युलर लेन्स इम्प्लांटेशन म्हणतो ती बसवली जाते. तर छिद्र लहान असल्यामुळे म्हणजे जखम लहान असल्यामुळे जी रिकव्हरी असते ऑपरेशन नंतर तीही त्याच्यामुळे फास्ट आणि अगदी सहज रीतीने होते. शस्त्रक्रियेच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो खास करून कॅटरॅक्टच्या मोतीबिंदाच्या, तर बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्सचा पर्याय समोर ठेवला जातो. याबद्दलही बरीच शंका आणि प्रश्न प्रेक्षकांच्या मनात नक्कीच असतील, तर त्याबद्दल काय सांगाल मॅडम? आता जे लेन्सेस ज्या टाईपची किंवा कुठल्या टाईपची लेन्स वापरण्यासंदर्भात जे प्रश्न विचारले जातात, तर साधारणपणे 2 टाईपच्या लेन्सेस असतात, ज्याला आम्ही एक म्हणतो जी टोरिक लेन्सेस आणि नॉन टोरिक लेन्सेस. तर पेशंटच्या गरजेनुसार, त्याच्या लाईफस्टाईलनुसार, त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार पेशंट लेन्सेसची निवड करू शकतो आणि अर्थातच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एखाद्या डॉक्टरांच्या पूर्वतपासणीनंतर पेशंटला काय योग्य आहे हा सल्ला कस्टमाइज किंवा पेशंट टू पेशंट बदलत जातो. तर मुख्यत्वे करून ज्या 2 टाईपच्या लेन्सेस असतात, ज्याच्यात मी म्हटलं टोरिक लेन्स असते, ती ज्या पेशंटमध्ये ज्यांचं बुबुळ हे वक्राकार असतं तर त्यांच्यामध्ये त्यांचा जो नंबर असतो, जो सिलेंड्रिकल नंबर असतो, तो विदाऊट एनी सेकंड किंवा दुसरी सर्जरीचा उपयोग न करता त्या स्पेशल कस्टमाइज लेन्सेस टाकून आपण ती म्हणजे ते मोतीबिंदूचं ऑपरेशन करू शकतो. नॉन टोरिक लेन्सेसमध्ये साधारणतः मोनोफोकल लेन्सेस आणि ट्रायफोकल किंवा इड ऑफ लेन्सेस ज्याला आम्ही एक्सटेंडेड डेप्थ फोकस लेन्सेस म्हणतो, अशा 3 प्रकारच्या लेन्सेस वापरल्या जातात. तर त्या 3 प्रकारच्या लेन्सेसमध्ये फरक हा असतो की मोनोफोकल लेन्सेस असतात त्याच्यामध्ये पेशंटची जी असा प्रयत्न केला जातो की जास्तीत जास्त पेशंटला लांबचं स्पष्ट दिसेल आणि ह्या लेन्सेसमध्ये पेशंटला जवळच्यासाठी 100% चष्म्याचा वापर करावाच लागतो. ट्रायफोकल ज्याला आधी आम्ही मल्टीफोकल आणि बायफोकल ह्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केल्या जात होत्या, त्या आता ट्रायफोकल म्हणून ओळखल्या जातात. त्याच्यामध्ये पेशंटला लांबचा काम करण्यासाठी एका हाताच्या डिस्टन्सवर काम करण्यासाठी ज्याला आम्ही कम्प्युटर डिस्टन्स म्हणतो आणि जवळचं म्हणजे वाचनासाठी जी कामं करण्यासाठी जी गरज असते ती त्याचा म्हणजे विदाऊट चष्मा ते त्यांचं नजर क्लिअर होते. तर ह्याच्यामध्ये फरक हा असतो की ट्रायफोकलमध्ये जी लेन्स असते त्याच्या डिझाईनमध्ये फरक असतो, त्याच्यामध्ये सेंटरला वर्तुळं असतात, त्याच्यामुळे वेगवेगळ्या डिस्टन्सवर फोकस करण्यासाठी ती मदत करते. त्याचा एक डिसएडव्हान्टेज काही पेशंट्सना होतो, तो म्हणजे जे पेशंट नाईटला ड्रायव्हिंग करतात त्यांना लाईट म्हणजे नाईट ड्रायव्हिंगमध्ये त्रास होऊ शकतो, लाईट त्यांना पसरलेली दिसते. कधी कधी जवळचं बघताना त्यांना म्हणजे खूप जास्ती ब्राईटनेसमध्ये म्हणजे क्लिअर दिसतं. तर हा काही 1-2 डिसएडव्हान्टेज असतात. मग अशा पेशंटमध्ये मोनोफोकल लेन्स म्हणजे ड्रायव्हिंगच्या दृष्टीने उपयुक्त होतात किंवा एक्सटेंडेड डेप्थ फोकस ज्या त्यांना हे जे नाईट ग्लेअरची समस्या कधी कधी त्यांच्यामध्ये कमी करतात, पण त्या पेशंटमध्ये जवळसाठी त्यांना चष्म्याचा नंबर राहतो किंवा त्यांना चष्मा लावावा लागू शकतो. तर मी म्हणेल की टाईप ऑफ लेन्स जी आहे ती पेशंट युजली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा त्यांचे जे समुपदेशक असतात त्यांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक पेशंटला त्याच्या लाईफस्टाईलप्रमाणे त्याच्या गरजांप्रमाणे वेगवेगळे सल्ले दिले जाऊ शकतात किंवा ती कस्टमाइज लेन्स वापरली जाऊ शकते. तर ते प्रत्येकाला तो वेगवेगळा सल्ला दिलेलाच बरा असेल. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे लेन्स आहेत, भिंग आहेत,
यांची ॲडव्हान्टेज वेगवेगळे आहेत आणि त्यांचे फायदेही वेगवेगळे आहेत. अर्थात त्यांची किमती पण वेगवेगळ्या नक्कीच आहेत. पुन्हा आपल्याशी प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. पुण्याहून भारतजी पंडित आपल्याबरोबर जोडले गेले आहेत. भारतजी, आपला प्रश्न विचारा. माझ्या पत्नीचं डिसेंबरमध्ये उजव्या डोळ्याचं आणि जानेवारीमध्ये डाव्या डोळ्याचं असे मोतीबिंदूचे दोन्ही ऑपरेशन झालेले आहेत आणि अतिउच्च रक्तदाबामुळे दोन्ही डोळ्याचे हळूहळू दृष्टी गेलेली. तर त्याच्याबद्दल काही माहिती सांगता येईल का मॅडम? आणि किडनीचा आजार आहे त्यांना, दोन्ही किडनी फेल आहेत. तर त्याच्याबद्दल काही पुढे उपाय करू शकतो का आपण? मॅडम, तुम्हाला काही त्यांना प्रश्न विचारायचा आहे काही? अति उच्च रक्तदाब आहे की त्यांना मधुमेह किंवा डायबिटीजमुळे ही त्यांची दृष्टी गेली आहे? दोन्ही आहे? दोन्ही आहे. ओके, धन्यवाद भारतजी आपल्या प्रश्नाबद्दल. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, आजच्या विषयानुरूप आहे. मॅडम, काय सांगाल? जसं मी म्हटलं की ज्या पेशंटला फक्त मोतीबिंदू आहे आणि त्याच्यामुळे त्याची दृष्टी गेली आहे तर ती आपल्याला 100% परत आणता येते. म्हणजे त्याचा जर मागचा पडदा आणि मागची नस किंवा त्याला इतर काही डोळ्यांचे आजार नसेल तर आपल्याला तो पूर्णपणे ती गेलेली दृष्टी आणता येते. पण जसं मी मगाशी म्हटलं की पडद्यावर काही आजार असतील किंवा काचबिंदूसारखे आजार असतील तर त्यामुळे जो डॅमेज झालेला असतो किंवा त्यामुळे जी दृष्टी गेलेली असते ही परमनंट गेलेली असते. तर ती आपल्याला जी गेलेली दृष्टी आहे ती परत आणणे तसं कठीणच आहे. पण जी दृष्टी अजून जाऊ नये ह्याच्यासाठी जे उपचार केले जातात ते मुख्यत्वे करून त्याच्यासाठी केले जातात. आणि तुम्ही जसं म्हटलं की डायबिटीज आणि उच्च रक्तदाबामुळे तर म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे त्यांना डायबिटिक रेटिनोपॅथी ही ॲडव्हान्स स्वरूपाची झाली असेल, ज्याला आम्ही प्रॉलिफरेटिव्ह डायबिटिक रेटिनोपॅथी आणि हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी म्हणतो. तर जो पडदा डॅमेज आणि ते पडद्यावर जे म्हणजे रक्तवाहिन्या असतात त्या लीक होऊन जो डॅमेज झाला असेल त्याच्यामुळे ती दृष्टी पूर्णपणे परत मिळवणं हे कठीण आहे. पण नक्कीच आपण ती कंट्रोलमध्ये ठेवून जी आहे ती आपण टिकवण्याचा प्रयत्न जे तुमचे नेत्ररोग तज्ज्ञ आहेत ते नक्कीच करत असतील अशी मला अपेक्षा आहे. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आज शिंदे मॅडम यांनी अतिशय सोप्या पद्धतीने आणि सुलभ अशा भाषेमध्ये आपल्याला नक्कीच आपल्या प्रश्नाचं निरसन केलेलं आहे. पण त्यासोबत एक पुस्ती त्यांनी जोडली की जवळचे जे नेत्ररोग तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला सातत्याने घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. खूप छान प्रश्न होता आपला. अतिशय आवडीने आज प्रेक्षकही आपल्याबरोबर सामील होत आहेत आणि चर्चाही अतिशय रंगत अशा वळणावर आहे. पण आता इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आपण आजचा विषय जाणून आहात तो म्हणजे मोतीबिंदू जनजागृती महिना आणि ज्या तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्याला आज लाभलेले आहेत त्या प्रसिद्ध अशा नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सारिका शिंदे मॅडम. पुन्हा आपल्याबरोबर प्रेक्षक आज अतिशय आवडीने प्रश्न विचारत आहेत. सोलापूर येथून छाया पाटील यांचा आपल्याला कॉल आलेला आहे. छायाजी, आपला प्रश्न विचारा. हां, हॅलो. विचारा आपला प्रश्न, सलग पद्धतीने विचारा, आपला आवाज येतोय आमच्याकडे. हां, माझ्या डोळ्यात ना हे पॉइंट आलाय, पिवळा पॉइंट आलाय. बर. हां, पिवळा पॉइंट आल्यात, डोळ्यात चष्मा लागलाय, वय 58 आहे. मॅडम, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे त्यांना? पिवळा पॉइंट म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणजे काय त्रास होतोय? डाळीसारखं, डाळीचं डाळ कशी असते तुरडा म्हणजे डाग पडलाय का तुमच्या डोळ्यावर? डाग पडलाय का? बुबुळावर डाग पडलाय असं म्हणायचंय का तुम्हाला? हा, बुबुळा शेजारी चालाय, पिवळा दिसतोय. अच्छा, बुबुळाच्या शेजारी पिवळा. ओके, त्याने काय त्रास होतोय तुम्हाला? काय नाही त्रास होत, असं पुष्कळ दिसतं त्या डोळ्याने. नाही. ओके, ठीक आहे, धन्यवाद छायाजी आपल्या प्रश्नाबद्दल. मॅडम, काय सांगाल? त्या जसं म्हणाल्या बुबुळा शेजारी आलाय तर मला असं वाटत नाही की त्यांना त्याच्यामुळे धुसकट दिसेल. ते बुबुळा शेजारी जो पिवळसर डाग आहे तो त्याला आम्ही पिंगविक्युला म्हणतो. साधारण ते फॅट डिपॉझिशनमुळे होतं. तर त्या म्हणजे ते काही कारण नाही आहे नजर कमी होण्याचं. तर माझा असा सल्ला आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या नेत्ररोग तज्ज्ञाकडे जाऊन तुमचे डोळे आणि दृष्टी आणि म्हणजे सगळ्या तपासण्या करून घ्याव्यात. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे कळेल की तुमची नजर त्या पिवळ्या डागामुळे आहे की काही इतर कारणांमुळे आहे. तर तुम्ही तुमच्या जवळच्या नेत्ररोग तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्या त्याच्यासाठी. छायाजी, शिंदे मॅडम यांनी जो दिलेलं उत्तर आहे तो जो सल्ला आहे त्याच्यावर नक्कीच तुम्ही अंमल करावा.
मॅडम पुढचा प्रश्न मला आपण उपचाराबद्दल झालं, शस्त्रक्रिया त्याची कोणती आहे त्याबद्दलही आपण चर्चा केली. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शस्त्रक्रियेनंतरचं जे बाकीच्या गोष्टी आहेत. तर माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की जी आपण मोतीबिंदूची जी शस्त्रक्रिया आहे ती झाल्यानंतर कोणत्या कोणत्या प्रकारची विशिष्ट अशी काळजी घेणं आवश्यक आहे, त्याबद्दल काय सल्ला द्याल? जसं मी म्हटलं की आधुनिक अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्याला आम्ही फेको इमल्सिफिकेशन म्हणतो, ज्याच्यात अगदी छोट्या छिद्रातून आम्ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करतो. तर शस्त्रक्रियेची जी म्हणजे रिकव्हरी आहे ती अतिशय फास्ट होते. अगदी म्हणजे 7 दिवस तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्याच्यामध्ये सगळ्यात मुख्यत्वे करून डोळ्यात धूळ आणि पाणी जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागते. सो साधारण 7 दिवस आम्ही पेशंट्सना सांगतो की डोळ्यात पाणी टाकू नका किंवा डोक्यावरून अंघोळ करताना साबण किंवा इतर गोष्टी त्यात जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी. किंवा म्हणजे डोळ्यात पाणी फेस वॉश न करता चेहरा म्हणजे पाण्याने डायरेक्टली न धुता गरम पाण्यात स्पॉन्जिंग म्हणजे गरम पाण्यात स्पंज बुडवून त्यांनी स्पॉन्जिंग करावं. हे साधारण 7 दिवस आम्ही सांगतो. 7 दिवस आम्ही त्यांना साधारण म्हणजे जर ते घरात असतील तर व्हाईट गॉगल, आणि जर बाहेर जात असतील आणि टू प्रोटेक्ट म्हणजे UV रेजपासून किंवा अतिनील किरणांपासून प्रोटेक्शनसाठी आम्ही बाहेर जाताना काळा गॉगल आणि धुळीच्या संरक्षणापासून गॉगल वापरण्याचा सल्ला देतो. खाण्यापिण्यात तसं काही विशिष्ट प्रकारची पथ्य नसतात, पण साधारणतः सकस आहारच घ्यावा. जास्ती तेलकट किंवा तळलेले पदार्थ किंवा कडक पदार्थ अवॉइड करावे. स्त्रियांचा एक कॉमन प्रश्न असतो की गॅसजवळ आम्ही कधी जाऊ शकतो. तर मी म्हणेल की साधारण आठवडाभर आपण विश्रांती घ्यावी आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळी कामं करू शकता. आणि स्वच्छता, डोळ्यांची स्वच्छता राखणे अतिशय महत्त्वाचं आहे. जसं मी मगाशीही म्हटलं तर कोमट किंवा गरम पाण्यात कापसाचे बोळे टाकून त्यांनी आपल्या पापण्या स्वच्छ कराव्यात नियमितपणे 2 वेळा. आणि अर्थातच जे ऑपरेशन झाल्यावर डॉक्टरांनी तुम्हाला जे ड्रॉप्स लिहून दिले आहेत ते अगदी वेळच्या वेळेस हात धुवून तुमचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या मदतीने, किंवा तुम्ही जर नसतील तर तुम्ही ते वेळच्या वेळेस त्यांच्या प्रिस्क्रिप्शन किंवा त्यांच्या सल्ल्यानुसार व्यवस्थितपणे टाकावे, जेणेकरून तुमची रिकव्हरी अतिशय सुलभ आणि व्यवस्थित पद्धतीने होईल. खूप छान पद्धतीने आपण सांगितलं मॅडम. मोतीबिंदूचं जे ऑपरेशन झाल्यानंतरची जी घेण्यात येणारी काळजी आहे ती अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, जेणेकरून ऑपरेशनचं जे फलित आहे ते चांगल्या पद्धतीने प्रत्येक रुग्णाला ते प्राप्त व्हावं आणि त्यातून जे साध्य करायचं ते साध्य नक्कीच व्हावं. या अनुषंगाने हा सल्ला अतिशय महत्त्वाचा होता. मॅडम पुढे मला असं विचारावंसं वाटतं की मोतीबिंदूचं ऑपरेशनच्या बद्दल तर आपण बोललो, पण मोतीबिंदू ही गोष्ट टाळता येते का? काही प्रतिबंधात्मक उपाय तुम्ही मगाशी खानपान आणि आहार या विषयाबद्दल पण बोललात, तर याबद्दल सविस्तर असं काय सांगता येईल? म्हणजे काही जसं मी म्हटलं हा वयोमानानुसार होणारा नैसर्गिक बदल असल्यामुळे कम्प्लिटली त्याला टाळता येऊ शकणार नाही. पण नक्कीच ज्या पेशंट्सना मधुमेह किंवा उच्च रक्तदाब आहे तो त्यांनी कंट्रोलमध्ये ठेवावा. अति मद्यपान किंवा अति धूम्रपान करणे टाळावं. सकस आहार ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे ड्रायफ्रुट्स आहेत, अक्रोड, बदाम किंवा काही हिरव्या पालेभाज्या, संत्री, लिंबू ह्यासारखे, गाजर ह्यासारखे, पपई ह्यासारखे पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट करावेत. जेव्हा तुम्ही बाहेर जाता किंवा ज्यांचा UV रेजची जास्ती एक्सपोजर आहे त्यांनी त्याच्या प्रोटेक्शनसाठी गॉगल्स वापरावे. काही पेशंट्स असंही विचारतात की काही ठराविक व्यायाम केल्यामुळे मोतीबिंदू टाळता येईल का? तर मी असं म्हणेल की काही डोळ्यांचे व्यायाम जे आजकाल म्हणजे पेशंट्स करतात ते त्यांच्या डोळ्यांच्या ओव्हरऑल हेल्थसाठी नक्कीच चांगले आहेत, पण त्याच्यामुळे डोळ्यांचा होणारा मोतीबिंदू पूर्णपणे टाळता येईल किंवा तो होणं टाळता येईल ह्याची शक्यता किंवा ह्याची शास्त्रीयदृष्ट्या काहीच म्हणजे त्याला आधार नाही आहे. सो नक्कीच तुमची हेल्थ चांगली राहील, पण तो पूर्णपणे टाळता येणं शक्यता त्याची फारच कमी आहे. पूर्णपणे टाळता येण्यासारखं नसलं तरी त्याच्यावरती उपचार आहे आणि ऑपरेशन नंतर जे साध्य करायचं ते नक्कीच साध्य होतं. पण त्या अनुषंगाने मला विचारावं असं वाटतं की मोतीबिंदू पुढच्या काही प्रश्न आहेत, पण आपल्याला आज इथे पुन्हा प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपला प्रश्न विचारा. आपला प्रश्न विचारा. श्याम पालीवाल यांचा जळगावहून कॉल आहे आपल्याला. श्यामजी विचारा ना प्रश्न. माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं होतं अगोदर 1.5 वर्षापूर्वी. हा बोला, सलग विचारा. ऑपरेशन 1.5 वर्षापूर्वी केलं तर त्याच्या अगोदर मला दिसत होतं.
मग आहे ना त्याच्यानंतर आहे ना ऑपरेशन झाल्यानंतर दिसणं कमी होतो, तो बंदच झालाय. मग तुम्हाला दुसरा काही आजार डॉक्टरांनी सांगितला का पूर्णपणे बंद झालाय त्याच्यासाठी? नाही काही आजार नाही सांगितलं. पहिले आहे ना फक्त आहे ना आता नाही, ऑपरेशन मोतीबिंदूचं झालं का अजून काही ऑपरेशन झालं पडद्याचं किंवा काचबिंदूचं? मोतीबिंदूचंच झालं ऑपरेशन. ओके हो. ओके, पण मग साधारण प्रश्न आपला लक्षात आला आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. मॅडम काय सांगाल? नाही, त्यांनी म्हटलं फक्त की त्यांचं ऑपरेशन झाल्यावर नजर म्हणजे आली नाहीये, पण म्हणजे ते बघितल्याशिवाय मीही सांगू शकणार नाही. पण नक्कीच ते जे म्हणतायत की मोतीबिंदूचं झालं नजर आली नाही, तर माझ्या अंदाजाप्रमाणे त्यांना काही पडद्याचा किंवा नसेचा किंवा इतर काही जन्मजातही काही प्रॉब्लेम असू शकतो की जेणेकरून मोतीबिंदूचं ऑपरेशन केल्यावरही त्यांना नजर परत त्यांची आली नाही. तर मी म्हणेन की ते ज्या नेत्ररोग तज्ञाकडे दाखवत आहेत त्यांचा सल्ला त्यांनी घ्यावा व ते जे सांगतील त्या अनुषंगाने त्यांनी त्याची ट्रीटमेंट करून घ्यावी. श्यामजी, पुढची जी एकंदरीत प्रक्रिया आहे ती जवळच्या नेत्ररोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावी असा सल्ला आपल्याला आज डॉक्टर शिंदे मॅडम यांनी दिलेला आहे. त्याच्यावरती नक्कीच तुम्ही अंमल करावा. मॅडम, आपण सांगितलं की हा रोग टाळता येत नाही, म्हणजे मोतीबिंदू हा टाळता येत नाही, वयानुसार होणारी गोष्ट आहे. मग तो ऑपरेशन केल्यानंतर किंवा शस्त्रक्रिया केल्यानंतर तो पूर्णपणे बरा होतो का? याबद्दल काय सांगाल? ऑपरेशन केल्यानंतर मोतीबिंदू पूर्णपणे बरा होतो, म्हणजे आम्ही तो काढून दुसरी लेन्स टाकतो. पण कधी कधी म्हणजे काही प्री एक्झिस्टिंग आजारांमुळे नजर कमी होऊ शकते, जसं मी मेन्शन केलं की ग्लॉकोमा किंवा डायबिटिक रेटिनोपॅथी किंवा काही इतर पडद्याचे आजार, मॅक्युलर डिजनरेशन. आणि काही पेशंट्समध्ये मोतीबिंदूमध्ये जी आम्ही लेन्स कृत्रिम भिंग बसवतो त्याच्यावर कधी कधी कालांतराने एक जाळी तयार होते. तर ही जाळीला आम्ही आफ्टर कॅटरॅक्ट असं म्हणतो, पण ती जाळी ही आम्ही एका छोट्या लेझर प्रोसिजरनी, याग लेझर नावाच्या प्रोसिजरनी अगदी 1 ते 2 मिनिटात ती काढल्यावर ती जाळी पुन्हा येत नाही. आणि जर मोतीबिंदू केल्यावर थोडीफार नजर कालांतराने जी त्या जाळीमुळे कमी झालेली असते ती पुन्हा पूर्ववत होण्यास मदत होते ते लेझर केलं, आणि ती जाळी पुन्हा परत येण्याची शक्यता अगदीच म्हणजे 0% असते. मग हे ऑपरेशन केल्यानंतर शस्त्रक्रिया, कॅटरॅक्टची किंवा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केल्यानंतर साधारण व्यक्तीचा दृष्टिक्षेत्र जे आहे त्याला आपण पर्सन्स व्हिजन चेंज जे म्हणतो ते कितपर्यंत साध्य होतं? म्हणजे कित्येक पेशंट असे येतात जे म्हणतात की ऑपरेशन केल्यावर असं म्हणतात की आम्ही आधी केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे ती क्लॅरिटी, ज्याला आम्ही क्रिस्प विजन म्हणतो, म्हणजे स्पष्टता. आधी पेशंटना बरेच दिवस ते कळत नाही, ते अस्पष्ट दिसत असतं, पण त्यांना त्याची म्हणजे दोन्ही डोळे त्यांचे जेव्हा काम करत असतात तेव्हा त्यांना त्याची तेवढी कल्पना येत नाही किंवा त्यांना ते चालवत असतात, म्हणजे गरज भासत नाही. पण जेव्हा केल्यावर त्यांना ते कळतं की आपण आधी कसे बघत होतो अस्पष्ट आणि आता किती ते स्पष्ट झालंय. हे त्यांना ऑपरेशन केल्यानंतर जी क्लॅरिटी, जे क्रिस्प विजन मिळतं त्याच्यातून त्यांना नक्कीच ते खुश असतात. सो मोतीबिंदूमुळे फक्त केलेली नजर आपल्याला तशीच्या तशी मिळवता येते, पण जसं मी मगाशी म्हटलं की त्याच्या व्यतिरिक्त जे काही आजार असतील ज्याच्यामुळे जो परमनंट डॅमेज झालेला असतो रेटिनाला, ती नजर आपण पूर्णपणे तशीच्या तशी आणू शकत नाही. सो ते जे काही आजार आहेत ते तुम्हाला डॉक्टरांकडे गेल्यावरच आणि त्याचे उपचार केल्यावरच तुम्हाला ते टाळता येतील किंवा ते कंट्रोलमध्ये ठेवता येतील. खूप छान. मग शस्त्रक्रिया झाल्यानंतर, म्हणजे शस्त्रक्रिया होण्यापूर्वी आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर एकंदरीत रुग्णांचा जो मनोबल आहे यावरती सकारात्मक परिणाम कसा दिसून येतो, किती दिसून येतो? आपला प्रगल्भ अनुभव आहे अशा पेशंटशी डील करण्याचा, याबद्दल काय सांगाल? नक्कीच चांगला असतो. जसं म्हटलं, काही हल्ली आपण अगदी कमी एजमध्ये म्हणजे 40 किंवा त्याच्याही कमी एजमध्ये आपण जे मोतीबिंदू चे ऑपरेशन करतो त्यांच्या कामावर किंवा आजकाल जे कम्प्युटरवर जास्ती, म्हणजे मोस्ट ऑफ द जे सगळे पेशंट्स असतात ते कम्प्युटरचाही वापर जास्ती करतात, तर ती जी क्लॅरिटी आहे, म्हणजे ज्यांना गाडी चालवण्यात प्रॉब्लेम होत होता किंवा TV बघण्यात किंवा वाचण्यामध्ये, तर ते नक्कीच ते खूप खुश असतात. म्हणजे ते गेट मोटिवेटेड आणि ते म्हणजे ती क्लॅरिटी आल्यामुळे त्यांना काम करण्याचं अजून मोटिवेशन किंवा म्हणजे ते खूप खुश असतात इन शॉर्ट. तर त्यांना जो फरक कळतो की आधी आपण कसे काम करत होतो आणि नंतर आपल्यामध्ये तो काय, म्हणजे किती दिवस तो मोतीबिंदू असल्यामुळे जो फरक त्यांना, जो नजरेमध्ये अस्पष्टता होती ती स्पष्ट झाल्यावर नक्कीच त्यांना एक प्रकारची स्फूर्ती किंवा मोटिवेशन मिळतं पुढे काम करण्यासाठी किंवा पॉझिटिव्हिटी मिळते.
आणि ते पेशंट इतरांना एज्युकेट करतात की आणि जसं मी मगाशी म्हटलं, आधुनिक अद्ययावत टेक्नॉलॉजीने हे ऑपरेशन होतं ते अगदी सहज आणि सुलभ पद्धतीने होतं आणि त्याच्यामुळे अगदी कमी वेळात आणि अगदी पेनलेस ऑपरेशन आहे. म्हणजे इंजेक्शन जरी वापरलं तरी ते अगदी म्हणजे थोड्या प्रमाणात वापरलं जातो. सो अतिशय सुलभ आणि सहज होणारं ऑपरेशन आहे हे. खूप छान पद्धतीने आपण थोडक्यात आणि सोप्या भाषेमध्ये हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवलं. मॅडम, विषय मोठा आहे पण वेळ मर्यादित असल्या कारणाने आपल्याला कुठेतरी हा कार्यक्रम इथे उरकता घ्यावा लागतोय. आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागात सहभागी होऊन आपला जो अमूल्य वेळ जो आपण आम्हाला दिला आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आणि एकंदरीत आमच्या पूर्ण टीमतर्फे आणि तमाम आमच्या प्रेक्षकांतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आपण आलात त्याबद्दल धन्यवाद. मित्र, आजच्या आपल्या संवादात मोतीबिंदूविषयी जागरूकता हा महत्त्वाचा विषय होता आणि हा जरी एक सामान्य बाब असली तरी पण गंभीर दृष्टीदोष हा याच्यातून घडू शकतो, जेणेकरून उपचार न केल्यास पूर्णपणे दृष्टी गमावण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य ती तपासणी करून योग्य ते उपचार त्यावरती घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. नक्कीच आता इथे वेळ झाली आहे आपल्याला हा कार्यक्रम विराम देण्याची. पुन्हा भेटूया आपण हॅलो डॉक्टरच्या नवीन भागामध्ये एका नवीन विषयासह नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद.